आता यांच्यामधून कोण विनर होते सांगता नाही, पण चान्सेस घडीचाही दिसून राहिला आणि पंजाचा पण दिसून राहिला. म्हणजे 50-50 कोण निवडून येईल तक्का सांगू जी. पण तुमचं मत कोणाला राहील सांगू शकता का? आमचं मत पंजाला. या नवेगाव बांध क्षेत्रामध्ये काय म्हणणं आहे, कोण निवडून येऊ शकतो? महायुतीचा उमेदवार निवडून येईल. आता आमच्या इथून तर बडोलेजीच निवडून येऊ शकतात. धन्यवाद काकाजी. भाऊ तुमचं म्हणणं? तोच आहेत बडोले साहेब. माहौल वैसे ज्यादा गर्म किसका है, पंजे का या बीजेपी का? वो उतना मेरे को मालूम नहीं सर, लेकिन आई एम पंजा. यू आर पंजा. ओके. जय पंजा, जय पंजा. जय पंजा. महायुति के हैं और हिंदुत्व वाले अच्छा, हिंदू विरोधी बात करने वाले, मोदी जी के सपोर्टर. हाँ, हिंदू विरोधी बात करने वाले हमारा सामने टिकता नहीं. नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला अभिजित आणि स्वागत करतो आपल्या सर्वांचं माझ्या या नवीन व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, जसं आपल्या सर्वांना माहित आहे की येत्या 20 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तर याच निवडणुकीबद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर इथल्या सामान्य जनतेमध्ये काय मत आहे, कोण निवडून येणार? महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की विधानसभा निवडणूक याच्यामध्ये कोण मारणार बाजी आणि कोण बनवणार सरकार. तर आजच्या या व्लॉगचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये अब की बार किसकी सरकार. तर हेच जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत आपण अर्जुनी मोरगाव या विधानसभा क्षेत्रामध्ये. मी सामान्य जनतेमध्ये तुम्हाला घेऊन आलेलो आहे. तर इथे आपण माहित करू की महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार यामध्ये कोण मारणार बाजी. तर जाणून घेऊया लोकांचे मत. नमस्कार साहेब. भाऊ तुमचा मतदार क्षेत्र कोणतं आहे? मोरगाव अर्जुनी. तर मोरगाव अर्जुनी बद्दल काय बोलाल तुम्ही? विधानसभेमध्ये कोणाचं माहोल चालू आहे? माहौल आता सध्या बडोले साहेबांचं माहिती. आमचा बडोले साहेब आहे सर. बडोले साहेब आहे सर. धन्यवाद साहेब. तुमचं काय मत आहे आपल्या इलेक्शन बद्दल? बडोले साहेब. ओके धन्यवाद. तुम्ही कोणत्या मतदार क्षेत्रामध्ये येता? साकोली. अच्छा, तिकडे माहोल कोणाचं बनलेला आहे? माहोल आता दोनही पक्षाच्या सारखाच आहे. अच्छा, 50-50 आहे. ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं गाव कोणतं आहे? राजगुडा. म्हणजे सळग अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये येतात. हा. तर तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडी आणि महायुती सरकार अशा दोन सरकारमध्ये ही टक्कर होत आहे निवडणुकीची. तर तुमच्या मतानं आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभेमध्ये कोण निवडून येऊ शकतो? बोला. तर आता लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे शिंदे साहेबांनी, तर याच्याबद्दल तुम्हाला काय सांगणं आहे? आपण कोणाला मत दिलं पाहिजे, कोणत्या पक्षाकडून? आमचे भाऊ कोणते? भाऊचं नाव सांगा. तुम्ही बोलाल काकू, काय लाडकी बहीण योजनेचा नक्कीच फायदा होईल का त्या पक्षाला? लाडक्या भाऊलाच देऊन आम्ही, आम्हाला भाऊ पैसे देते, भाऊलाच देऊ आम्ही. तर मित्रांनो, जसं मी इथे आपल्या महिला मंडळीकडे विचारत आहे की लाडक्या बहीण योजनेसाठी ते खुश आहेत का, तर सर्वच इथे महिला मंडळी खुश आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला जशी त्यांनी साथ दिली त्याच पद्धतीनं आमचे लाडके भाऊ म्हणजे शिंदे साहेब आणि देवा भाऊ साहेब हे निवडून आले पाहिजेत असं या काकूंचं म्हणणं आहे. ठीक आहे, थँक्यू. तर मी आलेलो आहे इथे काकाजींकडे. आपल्याला कोणाला निवडून आणायचं आहे? आम्ही पंजाबच देऊन. पंजाब म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पंजाब पाहिजे. पंजाब. धन्यवाद साहेब. साहेब नमस्कार. मी YouTube चॅनल कडून आहे आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये. तुमचं काय मत आहे या इलेक्शनवर? महाविकास आघाडी फर्स्ट नंबरवर राहील आणि आपले जे उमेदवार आहेत अर्जुनी मोरगावचे, दिलीप बनसोड साहेब, ते आरामात निवडून येतील. काकाजी नमस्कार. तुमचा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये वोट आहे. तर काय वाटतं तुम्हाला या इलेक्शन बद्दल, कोण निवडून येऊ शकतो? पण बडोले येईल असं वाटतंय आपल्याला. बडोले साहेब येतील. तर बडोले साहेबाची काय येतील याच्यात 2-4 म्हणजे आपलं जे भारी माणूस आणून नाही का, तर त्याला म्हणजे मोटर फिरी आहे. 75 वर्षाच्या वर बंद चाललंय. ते असून आपल्याला 1500 रुपये मानधन भेटते. मानधन मिळत.
आता बोनस म्हणून हेक्टरी चालू केला ते ना हो हो 25,000. 25,000 हो. तोही चांगला आहे. धान द्या ना आणखी नको द्या. अरे वा छान छान. तर म्हणजे आणि आता वॉटर पंपची हे सूटही करून बनते, कर्जही सूट करून बनते. तुमचं गाव कोणतं आहे काकाजी? कोकणा. तर तुमच्या गावामध्ये काय माहोल आहे? आपल्या गावात बडोले साहेबाकर आहे की भाऊ. बडोले साहेब. चला धन्यवाद काकाजी, खूप माहिती दिली आम्हाला. धन्यवाद. बाबाजी कोण निवडून येईल बाबाजी तुमच्या गावाकडं? पंजा की कमळ? नमस्कार काकाजी. नमस्कार. आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी आपलं काय म्हणणं आहे? महाविकास आघाडी आणि महायुतीची सरकार आहे आणि अपक्ष उमेदवार पण आहेत. तर आपल्या या नवेगाव बांध क्षेत्रामध्ये काय म्हणणं आहे, कोण निवडून येऊ शकतो? महायुतीचा उमेदवार निवडून येईल. महायुतीचे कामे चांगले होऊन राहिले. पूर्ण कामं चांगले होत आहेत. हो. आणि बडोले साहेबांनी काय केलं आपल्या या क्षेत्रासाठी? पुष्कळ काय केलं, बरेच मेहनत घेतली आणि जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावले त्यांनी. चला धन्यवाद काकाजी. काकाजी तुमचं काय म्हणणं आहे, कोण निवडून येऊ शकतो इकडे? आता आमच्या इथून तर बडोलेचीच निवडून येऊ शकतात. धन्यवाद काकाजी. भाऊ तुमचं म्हणणं? इकडे तोच आहेत बडोले. बडोले साहेब. ओके धन्यवाद. धन्यवाद काकाजी. धन्यवाद. आलेलो आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानमध्ये आणि इथे आपण माहित करणार आहोत की सर्वात जोर कोणाचा. साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्येच का? तर तुम्हाला काय वाटतं कोणाची सरकार बनू शकते यावेळेस? नाही का बसतात का नाही. तुमचं मत कोणाला जाईल सांगू शकता? हो आम्ही सांगू मत बडोले. बडोले साहेब. ओके धन्यवाद साहेब. जवळचेच माणूस आहेत. तर बडोले साहेबांचं बद्दल दोन शब्द सांगू शकता की त्यांनी काय केलं आपल्या या जेव्हापासून ते आमदार बनले? आता जवळपास 2 वेळ ते आमदार राहिले आपल्या क्षेत्राला आणि हे तिसरं वेळ. आपल्या इकडं कोणतं जवळपासचं काम केलं गेलं आहे, कोणतं बी केला म्हणून त्याला त्याला मत देऊ. आपल्या जवळचं माणसं आहेत. अच्छा म्हणून त्याला आपण मत देऊ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर तुम्हाला कोण वाटतं कोण निवडून येईल? धक्का सांगू जी. पण तुमचं मत कोणाला राहील सांगू शकता का? आमचं मत पंजाला. ओके धन्यवाद आजीबाई. धन्यवाद. भाऊ नमस्कार, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव आशिष आणि तुम्ही कोणत्या गावून बिलॉंग करता? साकोली तालुका घाणोडवरून. तर तुमच्या इकडे पण इलेक्शनचं माहोल चालू आहे. हो, तर त्या इलेक्शन बद्दल तुम्हाला 2 शब्द सांगायचे आहे की यावेळेस महायुती की महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. अच्छा महाविकास आघाडी. भाऊंचं म्हणणं आहे महाविकास आघाडी. तर तुमच्या क्षेत्रामधून कोण उभे आहेत? नानाभाऊ पटोले. नानाभाऊ पटोले. ते लोकांच्या मनात आता स्थिर सरकार पाहिजे. कसं आहे सरकार पाहिजे? अस्थिर सरकारनं लोकांच्या विकासात अडथळा राहते. त्याच्यामुळे स्थिर सरकार बसली तर योग्य ते त्याचे विकासाचे मुद्दे राहतात, जे काही निर्णय राहतात ते व्यवस्थित गतीने चालू शकतात. बरोबर. आणि कोणतेही असे आकस्मिक घेतलेले निर्णय जे राहतात ना, जस्ट एक लाडकी बहीण आहेत, तर ह्या बाकीचे जे विकास कार्य आहेत इकॉनॉमिकली असो एज्युकेशनली असो त्याच्यामध्ये ह्या बाधा घालतात आणि बाधा घातलेलीच आहे. तर त्याच्यामुळे एक स्थिर गव्हर्नमेंट राहिला तर निदान एखादी स्कीम आली कोणतीही असो मग ती कंटिन्यू राहू शकते. बरोबर, अगदी बरोबर भाऊ. चला धन्यवाद भाऊ. चला धन्यवाद. गाव कोणतं आहे? नवेगाव बांध. तर तुमच्या नवेगाव बांधमध्ये जोर कोणाचा आहे? काँग्रेस की बीजेपी? गडी म्हणजेच ते आपली महायुती सरकार. तर नक्की वाटतं तुम्हाला की घडी येईल म्हणून? नवेगाव बांधला बडोले साहेबांनी पर्यटक उद्यान, बाल उद्यान, भूमिपूजन इथं केला. मी इथं कामावर आहे. बोटिंग चालू केला, मिरर हाऊस केला, गार्डन केला आणि नवेगाव बांध घोटणगावला पण जिकडे तिकडे त्यांनी कामाचा वेग वाढवला. आता लोकांची लोकलिटी पाहून सर्व बडोले साहेबच म्हणतात. मलाही वाटते का बडोले साहेब येणार. कामं बहुत केला. नवेगाव बांधला, घोटणगावला केला, किशोरीला केला, अरुण नगरला केला, अर्जुनीला केला. म्हणजे कामाचा वेग वाढवला. आपण असे म्हणू शकत नाही का काम नाही केला म्हणून. आम्ही पण त्यांच्याचमुळे कामावर लागलो. मजुरी आम्हाला भेटत आहे. इथं बाल उद्यानला रोजगार मिळाला. आता मिरर हाऊसमध्ये रोजगार आहेत, गार्डनमध्ये रोजगार आहेत. मजूर बाया कमवतात. चला धन्यवाद. आणि लाडकी बहीण योजनेबद्दल काय बोलाल? बिलकुल सुंदर, बिलकुल एक नंबर. कारण की आम्हाला निवडणुकीच्या पहिलेच त्यांनी सुरुवात केली आणि वरतून आम्हाला देतही आहेत आणि पक्क्यामध्ये ते येणारच. हो, बडोले साहेब येणारच. चला धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. थँक्यू. तुमच्या नवेगाव बांधमध्ये बडोले साहेब की आपले बनसोड साहेब? बडोले साहेब.
देखिए सर, आपको बताता हूँ कि महाराष्ट्र के लोग यानी शुद्ध लोग यानी जो क्या बोलते हैं उसको कि होशियार लोग हैं यानी अनपढ़ लोग नहीं है। पढ़े लिखे हिंदू मुसलमान वाला कार्यक्रम हमारे महाराष्ट्र में नहीं चलता। आपको पहले ही बोलता फुले शाहू आम्बेडकर ये विचारधारा से चल रहा है, लेकिन ये 1500 रुपये वाला ना ये सब बड़ा डेंजरस चीज़ है। इससे लोग तो आप बोलना चाहो? मैं तो चाहता हूँ कि ये जो ऐसे स्कीम होते हैं ना, 1500 वगैरह रुपये जो भी है, कोई भी गवर्नमेंट है, ऐसे खिरापत बांटने वाला कार्यक्रम नहीं करना चाहिए। लोगों की इकोनॉमी स्टडी करनी चाहिए, लोगों की इकोनॉमी को डिटेक्ट करना चाहिए और उसके बाद उसको जिसको मदद करना है उसको देना चाहिए। हम पता तो आपको अभी जो 1500 रुपये मिल रहा है, एक नौकरी वाली भी लेडीज है ना, उसको भी 1500 रुपये गवर्नमेंट दे रहा है। आपको माहिती के लिए बता रहा हूँ, जो कि सही नहीं है, सही बता रहा हूँ। जिससे में जो इकोनॉमी खराब है, जिनकी इकोनॉमी, राहुल गांधी जी ने बोला था, मैं कोई पक्ष का नहीं हूँ लेकिन उनके विचार मुझे पसंद आते हैं। उन्होंने बोला था कि हमारी गवर्नमेंट अगर बैठती है तो हम टोटल इकोनॉमी सर्वे करेंगे और जो सही में बहुत कमजोर वर्ग है, बहुत कमजोर वर्ग है, जो भी 10-15% हमारे देश में कमजोर वर्ग है, उसको इकोनॉमी की जरूरत है, उस परिवार को जरूरत है, तो उसके मुखिया महिला को यानी घर के परिवार की एक ही महिला को यानी मुख्य महिला को। हमारा देश सर लोकतंत्र से चलता है, हमारा देश सबका देश है। हमारे गरीब से गरीब आदमी को भी अच्छी शिक्षा मिलनी चाहिए, अच्छा हेल्थ सिस्टम मिलनी चाहिए, हमारा हर एक किसान समृद्ध होना चाहिए और हमारे यहाँ पे सब यानी इरिगेशन सिस्टम रहे या इन्वायरमेंट बहुत अच्छा रहना चाहिए। ये सब चीज़ें मेन है सर हमारे लिए। आता निवडून तर सर आता उमेदवार तर भरपूर आहेत सर आपल्याकडे, 19 उमेदवार आहे। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तर सगळेच आमदार म्हणल्यासारखेच आहेत सर। जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आपल्याला खरं चेहरा दिसणार नाही। पण असं प्रचारामध्ये जोर कोणाचा हा काही थोडासा लक्षात आला? जोर म्हणजे सर आता कसं आहे, इथं स्थानिक पहिलं अगोदर जे सामाजिक न्याय मंत्री होते बडोले, राजकुमार बडोलेजी, हां ते, आणि काँग्रेसच्या जो दिलीप बनसोड, हां, आणि अपक्ष उमेदवार पण आणि वंचितचे दिनेश भाऊ पंचेबाई आपले, त्यांच्या पण खूप जोरदार चालू आहे। आणि रत्नदीप दैवले आमच्या गावचेच, आमचे जवळचेच चांगले मित्र म्हणा। आणि आपले जे सुगत चंद्रिकापुरे, हां सुगत चंद्रिकापुरे, प्रहार, बरोबर। तर यांच्यामध्ये असा थोडासा अंदाज की एक टक्कर खूप मोठी होणार आहे आपल्या टक्कर, खूप टक्कर तर खूपच आहे, टक्करच आहे सगळं। आपण सांगू शकत नाही की कोण निवडून येणार, नाही ते तर आपल्याला सर्वांचंच दिसू, बरोबर। सध्याच्या परिस्थिती सगळेच आमदार दिसू लागले। आता हे विचारता तर येत नाही, पण तुमचं मत कोणाला जाऊ शकते? नाही सर ते तर सांगू शकणार नाही, तसं काही नाही। पण आपल्या महाराष्ट्राच्या या 5 वर्षामध्ये जे विकास झालं की नाही झालं हे आपल्यासारख्या सामान्य जनतेलाच माहीत आहे। तर या विकासाच्या बद्दल काही 2 शब्द सांगू शकाल? सर विकास तर आतापर्यंत तर काही विकास झालेला आहे। मेन गोष्ट बेरोजगारी खूप आहे आपल्या क्षेत्रामध्ये, तरुण वर्ग जो आहे त्यांना खूप म्हणजे अडचणी येतात, शिक्षणाच्या म्हणा, इतर सोयीसुविधा नाही आहे बरोबर तेवढा, काही प्रगतशील झालेला नाही आहे तेवढा। तर तुम्हाला असं थोडासा अंदाज वाटत असेल की बाबा हा उमेदवार जर निवडून येईल तर आपल्याला रोजगारसाठी संधी मिळू शकते, असं काही थोडासा मनामध्ये? कोणत्या पक्षाकडे सांगा, नाव सांगू नका, असं काही पक्षाचं काही नाही सर। जो बी म्हणजे व्यक्ती आहे त्यांनी विकास केला पाहिजे, कोणता बी लायबल व्यक्ती नाही का, जो बी उमेदवार असेल त्यांनी या क्षेत्राचा विकास केला पाहिजे। आणि लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जे फायदा आपल्या महिला वर्गांना मिळत आहे तर त्याच्याबद्दल काय आहे तुमच्या मनामध्ये की याच्यानं आपल्या महाराष्ट्राचा फायदा आहे की तोटा आहे? सर काय फायदा झाला म्हणता सर, बघा त्यांनी आता 2-2 हजार म्हणजे 1,500 हजार रुपये देऊन राहिले। आता हे निवडणूक आली त्याच्या अगोदर त्यांनी आता चालू केला ही योजना, बरोबर, लाडकी बहीण योजना, बरोबर सर। आणि कसं सर समोर चालून आता देणार की नाही देणार हे बी गॅरंटी नाही, बरोबर। निवडणूक झाला, खेळ खतम, मिठू जोर रॅत। मित्रांनो मी आता पोहोचलोय अर्जुनी मोरगावला आणि इथे जाणून घेऊया आपण साधारण जनतेचं मत की अर्जुनी मोरगाव या विधानसभेमध्ये कोणाचा माहोल सुरू आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। भाऊ नमस्कार। नमस्कार। नाव सांगा तुमचं? योगेश गिडाम। तुम्ही प्रॉपर अर्जुनी मोरगावचेच का? हो। तर आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये काय आहे माहोल निवडणुकीचा? जोर सगळ्यांचाच आहे। कोण निवडून येऊ शकतो इकडे? बडोले, राजकुमार बडोले साहेब। ओके, धन्यवाद साहेब। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचा जोर दिसतोय आपल्याला? सर आता जोर तर म्हणजे आता काय सगळेच पार्ट्या तोडून आहेत, परंतु काही सांगता नाहीत का, अपक्षही भरपूर 2 अपक्ष उमेदवार आहेत, त्याच्यामुळे सांगता येत नाही की आता कोणता उमेदवार विनर होते। परंतु राजकुमार बडोले आणि दिलीप बनसोड हे यांचा खास म्हणजे हे आहे
हो, म्हणजे ते पक्षाकडून पक्षाकडून आहेत. आहेत. आता यांच्यामधून कोण विनर होते सांगता नाही, पण चान्सेस घडीचाही दिसून राहिला आणि पंजाचा पण दिसून म्हणजे राहिला. 50-50 आपण म्हणून राहिलं. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर कोणाची सरकार बनू शकते? आता सरकार आता ते याच्यावर डिपेंड आहे, आमदारावर डिपेंड आहे. पण आता महागाईच्या मुद्द्यावर म्हणला तर आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे महाविकास आघाडीची सरकार यायला पाहिजे. महाविकास आघाडी. ओके, धन्यवाद साहेब, धन्यवाद. थँक्यू. निवडणूक म्हटलं तर सर पहा कसं की ह्या निवडणुकीमध्ये तुमची उमेदवाराची संख्या जास्त आहे आणि परंतु ह्या निवडणुकीचं म्हणजे एक खासियत ही आहे की ह्या निवडणुकीमध्ये लोकांची पसंती ही पक्षाला नसून काही लोकांचा म्हणजे कल हा बऱ्यापैकी अपक्षांकडे जाणवताना दिसतोय आणि त्यातही जर अपक्ष उमेदवार जर म्हटलं तर माझ्या मते तर एक अजयजी लांजेवार यांचं नाव जास्तीत जास्त चर्चेमध्ये आहे. अच्छा. अपक्षांपैकी तरी. आणि पक्षाबद्दल बोलायला गेलं तर माझी तरी अशी म्हणजे मानसिकता झालेली आहे सर की बघा, एक उमेदवार जो ह्या पक्षाचा असतो, आम्ही पक्ष बघून त्यांना वोटिंग करतो, परंतु तोच उमेदवार एका पुढच्या निवडणुकीमध्ये त्याला तिकीट नाकारल्यामुळे तो दुसऱ्या पक्षाचा होतो. तर त्यामुळे आता आम्हाला म्हणजे जनतेला असं झालेलं आहे की आम्ही उमेदवारावर विश्वास ठेवावा की पक्षावर ठेवावा हे आता कळायला आम्हाला मार्ग नाही राहिलेला आहे. तर त्यापेक्षा उमेदवाराला योग्य पसंती दर्शवूनच त्याला मत केलेलं योग्य राहणार. प्रत्येक लोकांची म्हणा किंवा जनतेची मागणी हीच राहते की शेवटी एखादा तुम्ही कार्यकर्ता किंवा उमेदवार किंवा आमदार ज्या वेळेला तुम्ही निवडून देता तर तो आमदार जो आहे तो आपल्यापैकीच कुणीतरी एक नेता असावा जो की आपल्यावर भरोसा ठेवणारा राहील किंवा आपल्या जनसामान्यामध्ये वावरणारा असेल. बरोबर. परंतु यावेळेला बऱ्यापैकी लोक नाराज ह्यासाठी दिसत आहे की बाहेरचा उमेदवार किंवा पार्सल चालणार नाही अशा बऱ्याच घोषणा दिलेल्या आहेत. स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिले नाही त्यामुळे इथली जनता बरीच नाराज आहे आणि ते आता म्हणून तुम्हाला त्यामुळेच वाटतं की अपक्षाला थोडा जोर पडलेला आहे असं मला तरी एकंदरीत वाटतंय. अच्छा. अपक्षाला जोर आहे कारण की इथला जो आहे स्थानिक नेत्यांना त्यांनी काही प्राधान्य दिलेलं नाही आहे. बरोबर. आणि इथले अपक्ष नेते जे आहेत त्यांनी पण म्हणजे बऱ्यापैकी खूप सारे असे म्हणजे चांगले कार्य केलेले आहे समाजासाठी वगैरे. आणि जसं माझ्या चर्चेमध्ये एक नाव आहे जसं अजय भाऊजी लांजेवार. तर यांनी बरेचसे कार्य केलेले पण आहे जनतेसाठी पण आणि त्यांचे कार्य मी पण प्रत्यक्षामध्ये बघितलेले आहे साहेब. तर त्याच्यामुळे कसं आहे की मला तरी असं वाटते की ह्यावेळेच्या निवडणुकीचं चित्र बऱ्यापैकी पलटलेलं दिसेल की जनता ह्यावेळेला समजा पक्षाला किंवा चिन्हाला नाकारून ती दुसऱ्या कुणाला तरी पसंती दर्शवू शकते हे ह्या निवडणुकीमध्ये मला असं वाटत आहे की होणार आहे. ओके साहेब, धन्यवाद आपल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल. आपलं राष्ट्रवादी वेगळी झाली आहे आणि राष्ट्रवादीतून म्हणजे 12 व्यक्ती गेलेले आहेत समजा. कसं आहे आपल्याला पण वाटते की अपक्ष येऊ शकते म्हणून सर. अपक्षामध्ये कोण? अपक्षामध्ये तर भरपूर उमेदवार आहेत. अपक्ष म्हणजे आपलं सुगंध भाऊ चंद्रिकापुरी आहे, आपले जय भाऊ रांजेवार आहे. कसं आहे नेमकं म्हणजे काय झालं आहे तिथं की आपले बौद्ध चिन्ह म्हणजे कोणतं आता राष्ट्रवादीमध्ये झालं आहे. बडोले साहेब आमचे पंचामध्ये झाले आहेत, आपले बनसोड सर देवळाचे. कसं आहे की आपली तालुक्यातील समजा एखादा व्यक्ती पण होईल ते आपल्या तालुक्यातील व्यक्ती असावा सर. आपल्याला हे कळतंय आपण पण काँग्रेसचं माणूस होतोय सर. पण कसं आपल्याला वाटलं पाहिजे सर की आपल्या तालुक्यामध्ये चांगलं प्रशिक्षण घडलं पाहिजे, चांगलं मुलांना शिक्षण भेटलं पाहिजे. आपण कसं आहे लांबच्या कामी नाही जाऊ शकत सर, आपल्या तालुक्यातला व्यक्ती हवा सर. क्या लगता है अपने अर्जुनी मोरगांव में कौन जीत कर आएंगे? अर्जुनी मोरगांव में बडोली जाए. अपना अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र में जो लड़ाई होने वाली है, अच्छा, तो आपको क्या लगता है यहाँ किस पार्टी का जोर है? पंजा का. तो और महाराष्ट्र की दृष्टि से अगर आप देखने जाए तो किसकी सरकार बननी चाहिए महाराष्ट्र में? पंजा की यानी महाविकास आघाड़ी की तरफ. आपला गाव कोणता आहे? अर्जुनी मोरगाव. तर अर्जुनी मोरगाव विधानसभा येथे जे निवडणूक होणार आहे 2024ला ते येत्या 20 तारखेला. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येऊ शकतं? मिरची चेतन भाऊ मेश्राम. तुमचं काय म्हणणं आहे? मिरची चेतन भाऊ मेश्राम. तुमचं? आमच्या पण तोच आहे. अरे वा, छान. तुमचं दादा? आमच्या पण तोच आहे. थँक्यू. नमस्कार साहेब. नमस्कार सर. तुमचं गाव कोणतं आहे? तिळका. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये येते ना? तर काय म्हणणं आहे तुमचं या इलेक्शन बद्दल? आमचं म्हणणं असं आहे की आता परिवर्तन पाहिजे महाराष्ट्रामध्ये, काँग्रेसची सरकार आली पाहिजे
आम्ही अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये दिलीप बनसोड पंजा या चिन्हाला चाहतो आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे मुख्यमंत्री कधी होणार नाही, आता एक चान्स आलेला आहे, त्याच्यामुळे नानाभाऊ पटोले मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे आमची इच्छा आहे. अच्छा, धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुमचं वोट आहे दादा? काय तुमचं काय मत आहे या इलेक्शनबद्दल? इलेक्शनबद्दल मत आपला चांगलाच आहे, कारण काँग्रेसची सरकार आली तर आपला काहीतरी उद्धार होईल ना. महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी चालू आहे, सगळ्या गोष्टी BJP सरकारने कमी केलेल्या आहे. काकाजी नमस्कार. 2024ची जी आता विधानसभा निवडणूक आहे, तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे? कोणाची सरकार बनली पाहिजे महाराष्ट्रामध्ये? सरकारच्या असं आहे ते आता जे अगोदर 60 वर्ष वय होती पेन्शनची, ते 60 वर्षे पाहिजे आणि 65 वर्षावर बसची होती तिकीट ते पाहिजे आणि कास्तकारांना सोयी सुविधा पाहिजे. तर हा तुमच्या मताने कोणता पक्ष करू शकतो? जसं आता मुख्य पक्ष म्हणलं तर BJP आणि काँग्रेस सुरू आहे, तर याच्यामधून कोणती सरकार? काँग्रेसच्या काळामध्ये हे व्यवस्था चालू होती आणि त्याच्यामध्ये काही बदल नव्हता. आता बदल झाला. आता 60चा 65 केला, ते बरोबर नाही, आणि 65ची 75 केला बसेससाठी, ते सुद्धा बरोबर. तर आता तुम्हाला याच्यामध्ये बदल करण्यासाठी असं वाटते का की खरंच आपल्या अर्जुनी बदल करणे आहे? ओके, धन्यवाद. येणाऱ्या इलेक्शन बद्दल आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये जी लढत आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं की कोण निवडून येऊ शकतो? आपल्याला साहेब आमचे महायुतीचे उमेदवार राजकुमारजी बडोले साहेब हे निवडून. अच्छा, तुमचं सर? बडोले साहेब. ओके, धन्यवाद साहेब. तर बडोले साहेबांनी आपल्या क्षेत्रासाठी कोणतं काम केलं आहे ते 2-4 कामं सांगू शकता? साहेब आपले 10 वर्ष असताना 5 वर्ष आमदार, 5 वर्ष सामाजिक न्यायमंत्री असताना आपल्या क्षेत्रामध्ये बरेच काही असं विकासाचे काम केलेले आहे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कोणाची सरकार आली पाहिजे असं आपल्याला वाटते? महायुतीची सरकार यायला पाहिजे असं. महायुती कोणी आपला व्यक्ती निवडून आला पाहिजे असं काय? व्यक्ती कोणीच नाही राहिला म्हणजे आपला व्यक्ती कोण आहे? आपला व्यक्ती आहे. नमस्कार, आपल्याला काय वाटतं या इलेक्शन बद्दल कोण निवडून आला पाहिजे? असं लागते का पंजे आल्या पाहिजे. नक्की. आणि साहेब तुमचं काय मत आहे या इलेक्शन बद्दल? इलेक्शन बद्दल पंजाचं पाहिजे. ओके, धन्यवाद साहेब. परिवर्तन पाहिजे तुम्हाला? नक्की पंजाब पाहिजे. ताई, तुम्हाला काय वाटतं अर्जुनी मोरगाव मध्ये जे उमेदवार उभे आहेत तिथून कोणता पक्ष निवडून येऊ शकतो किंवा कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो? घडी किंवा पंजा? सांगा ना. लाडला. धन्यवाद. भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे इलेक्शन बद्दल? सांगता येणार नाही, कारण ही टक्कर खूप मोठी आहे आणि याच्यामध्ये कोणी पण विजयी होऊ शकतो असं या सर्व जनतेकडून आपल्याला समजत आहे. तर कसं आहे, आपल्याला फक्त हेच माहीत करायचं आहे की याच्या आधी आपले घडीकडे होता आपला 5 वर्ष सत्ता, तर आता तुम्हाला असं वाटते का पुन्हा घडी यावी की परिवर्तन झालं पाहिजे? पंजा येऊ शकते असं वाटते. काका, तुमचं मत काय आहे? पंजा आहे ना? ओके, चला, धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं आपल्या इकडे? आम्हाला बनसोड वाटते. आता बनसोड पंजाबवाला वाटते. पंजा. ओके, धन्यवाद साहेब, धन्यवाद. पंजा. ओके, धन्यवाद साहेब. मित्रांनो, माझं सळक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव हे दोन्ही तालुक्याचं मार्केट फिरून झालेलं आहे आणि या मार्केटमध्ये ते रिव्ह्यूज बघितलेला आहे तुम्ही की कोणाचं मत कोणाकडे. तर आता यानंतर मी जात आहे छोट्या छोट्या खेळांकडे. पाहूया आपण तिकडे खेळातले लोक कोणाकडे. तर हे बघा, अर्जुनी मोरगावहून मी आताच निघालोय आणि यानंतर येणार इसापूर इटखेडा गाव. आपण त्या गावाकडे पण जाणार आहोत. तर मित्रांनो, मी पोचलो आहे इथे इसापूर इटखेडा या गावामध्ये. तर आपण जाणून घेऊया इथल्या पब्लिकशी, यांच्याशी आपण वार्ता करू आणि माहीत करू आपण की इथं काय प्रकार आहे. आपल्याला काही निष्कर्ष निघू शकतो की बाबा हा व्यक्ती येऊ शकतो? अच्छा, म्हणजे लोकांचं म्हणणं आहे घडी नेता लोकांनी आपल्यासाठी काहीच नाही केलं माझ्या आम्हासाठी. आमच्या घरी एकल्यासाठी 12 मतात माझ्या कुटुंबात, पण आम्ही सुपारी खांड नाही घालू कोणाच नेत्याकडून. हे एवढं समाज बिचार आहेत, याने तरी सुपारी खांड नाही घालला. तर तुम्ही मत टाकणार आहात की नाही? मतदान देणार आहोत. अच्छा, मत टाकणार आहात. हा, कोणाला पण मारूनच वारलं ना. इथले जेवढं बसता येत नाही तेवढं कोणताही काम असेल
12 वाजेपर्यंत येतील अपार्टमेंटमध्ये टाकतील. 3 वाजेपर्यंत हिशोबच आहे. बरोबर पण बरोबर. मग सोडून आम्ही नाही सोडून नाही. धन्यवाद धन्यवाद साहेब. कोणाचा कब्बलचा हात धरून नाही. नमस्कार मंडळी. नमस्कार जी. तर ही खूप अशी टक्करची लढाई आहे असं मी सर्वांकडून ऐकलं आहे. तर आपलं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? माझं सर असं म्हणणं आहे, आपल्या क्षेत्रामध्ये भारत लाडे साहेबांना काँग्रेसकडून तिकीट मिळाली असती हो तर ते 100% आले असते. तर याच्यामध्ये आता काय वाटतं, जे काँग्रेसचे उमेदवार आता उभे आहेत, काय नाव त्यांचं? दिलीप भाऊ बनसोड. दिलीप भाऊ बनसोड. तर तुम्हाला असं वाटते का आता की त्या चिन्हावर आपले बनसोड साहेब निवडून येऊ शकतात असं काही? नाही, आले असते साहेब, कारण आपल्या क्षेत्रातले ते उमेदवार नाही आहेत. हो, कारण की आम्ही काँग्रेसलाच मागल्या वेळेस वोटिंग केली होती. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं म्हणजे कसं आहे साहेब, बाहेर असल्यामुळे आपल्याला थोडंसं हे करायला, विचार करावा. हो. तर आता जी कंडिशन झाली आहे याच्यामध्ये तर काही बदल नाही करता येणार आपल्याला. नाही, ज्या पद्धतीने सुरू आहे याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की जे अपक्ष उमेदवार आहेत ते पण काही ताकदवरच व्यक्ती दिसले आम्हाला, जसे आपले लांजवार साहेब म्हणा किंवा चंद्रिका पुरे साहेब म्हणा. तर 19 टोटल उमेदवार आहेत आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राला. तर याच्यामध्ये काही वोटं इकडे काही तिकडे असं भरपूर वोटं, जे जसं तुम्हाला थोडं वाईट वाटलं की आमची जी इच्छा होती की या कॅन्डिडेटला आपल्याला मिळालं पाहिजे, पण त्यांना न मिळता ती दुसऱ्या व्यक्तीला गेली. त्याच्यामुळे असं होऊ शकते की तुमच्यासारखे अजून लोक आहेत त्यांचे वोट ते कमी होतील काँग्रेसला. नाही ना सर, तसं तर होणार तसं काही नाही ना. आपल्या काय कुठेही असेल तरी पण सर होणार, मागे मर्यादित आहे. 5-50-500 वोटिंग घेऊ शकत नाही. बरोबर. हो, काँग्रेस बीजेपीच्या आहे, त्याच्यामध्येच लढत आहे. हो, बाकी 19 नाही 50 बी राहिले तरी ते 5-50 वोटिंगच्या वर कोणी जास्त घेऊ शकत नाही. हार्डली 500च्या वर, बरोबर, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही ते. त्याच्यामुळे 19 उमेदवार जरी असले तरी काही आपल्या त्याच्यावर काही फरक पडणार नाही. फक्त लढा आहे काँग्रेस आणि बीजेपीचा. आणि आमचा जो एरिया आहे तो सर्व एरिया काँग्रेसचाच आहे आणि खासदार पण काँग्रेसच निवडून आलेला आहे. परंतु यावेळेस कॅन्डिडेटमुळे म्हणा काहीतरी निवड करताना चुकी झाली, ते दुसऱ्या क्षेत्रातून आणून आमच्या क्षेत्रामध्ये उभे केले आहेत. त्याच्यामुळे काही जनता नाराज आहे. त्याच्यामुळे थोडा बीजेपीचा जास्त वाटत आहे. हा साहेब, तुम्ही काय बोलाल याबद्दल? हां, हॅलो. बडोले साहेब हे सडक अर्जुनीचे असल्यामुळे त्यांचा व्होट तिकडे पण आहे. आणि आमच्या एरियामध्ये त्यांचा माहोल खूप आहे बडोले साहेबांचा. बडोले साहेबांचा? हां, बिलकुल. हो, तिसरी रेजिम आहे त्यांची. हां, आणि बाकीचे जे उमेदवार आहेत जसे काँग्रेसचे, त्या काँग्रेसमध्ये आता तुम्हालाही बोलू देतो काकाजी, थांबा. त्या काँग्रेसमध्ये पाहिजे तसे धुरंधर नेता त्यांना मिळाला नाही आहे. कारण लाडे साहेब असते तर ही काट्याची टक्कर झाली असती. आता मला वाटते मला वाटते की बडोले साहेबांना एकतर्फी यायला पाहिजे असं मी तरी स्वतः म्हणत आहे. अच्छा साहेब, तुमचं काय मत आहे यावर? सर, मी असं म्हणेन, जेव्हा लाडे साहेबांना तिकीट मिळाले नाही तेव्हा अर्जुनीचे स्थानिक काही जे लोक आहेत, मोठे लोक, ते नाराज होऊन ते डायरेक्ट नाना पटोले साहेबांपर्यंत गेले. परंतु नाना पटोले साहेबांनी त्यांची एकही ऐकली नाही. इव्हन त्यांची गाडी सुद्धा इथं रोखण्यात आली, पण ते ऐकले नाही की तुम्ही डॉक्टर भारत लाडे यांना आपल्या एबी हे द्या म्हणून, नाही का, पण एबी फॉर्म द्या म्हणून, पण ते अजिबात ऐकले नाही. तर याचा परिणाम तुम्हाला असं काही जाणवते का की याच्यामुळे आपल्या काँग्रेस पक्षाला थोडा फरक पडू शकतो? बिलकुल 100% सर. आणि बडोले साहेबांचे कामं पण चांगले आहेत सर. याच्यापूर्वी 2 रेजिम ते राहिलेले आहेत, त्यांचे कामं चांगले आहेत असं आहे. म्हणजे आता आपण सांगू शकत नाही कन्फर्म की कोण येऊ शकतात, कारण की नाही कोण येऊ शकत नाही. बडोले साहेब आले असे समजा तुम्ही. बडोले साहेब आले असे समजा. धन्यवाद साहेब. काकाजी, या तुम्ही काय म्हणणं, तुमचं मत मांडा, इकडे या. काकाजी 2 शब्द. हा घ्या, आता तुम्ही बोला बरं. मी काय म्हणतो, हायवे चालू आहे. हो. हां, इथून एकही बस नाही जायची. म्हणजे कसं कसा? आता तुम्ही म्हणजे येते नाही का पाहुणे पै आम्ही राहिलो नाही तर असं पावाचा माकडासारखा. ये बड़ी अच्छी बात कही आहे. म्हणजे बस एकही चालू नाही. वडसं ते इकडे गोंदिया, वडसं ते कुरखेडा, ते बरमपुरी, ते गडचिरोली, अशी म्हणजे एकही नाही मोठा.
याचं कारण का? तर तुम्हाला या इलेक्शन बद्दल, आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राबद्दल? अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या तरी स्पष्ट असं वातावरण कोणाचं सांगता येणार नाही. जनता अजूनही द्विधा मनस्थितीत आहे. कारण विकासाचे जे मुद्दे आहेत ते विकासाचे मुद्दे कोणत्या राजकीय पक्षाच्या अजेंड्यामध्ये नाही आहेत. दरवर्षी दर 5 वर्षांनी त्याच निवडणुका येतात. या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या घरोघरी निर्माण झालेली आहे. पण कोणत्याही राजकीय नेत्याने, प्रफुल्ल पटेलसारखा मोठा नेता, माजी मंत्री, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले साहेब यांनी अजूनही तालुक्यामध्ये एखादा मोठा कारखाना किंवा मोठा उद्योग न आणल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरोघरी एक मोठी बेरोजगारीची फौज, शैक्षणिक योग्यतेनुसार कुणालाही काम मिळत नाही. त्याच्यामुळे तरुण जो सुशिक्षित बेरोजगार युवा आहे त्या युवाप्रती युवांच्या मनात एक राजकारणाविषयी चीड निर्माण झालेली आहे. मी आत्ता 8-10 दिवसापूर्वी या ठिकाणी महालकुड्याचे 3 तरुणांना सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेस विचारणा केली, भाऊ विधानसभा सुरू झाली आहे, तुमच्या मनात काय सुरू आहे? त्या व्यक्तींनी राजकारणाविषयी आम्हाला कुठलाही प्रश्न नको, आम्हाला राजकारणासोबत काही देणं घेणं नाही, या पद्धतीनं आम्हाला उत्तर दिलं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी या तालुक्याचा आहे, विधानसभेच्या, जिल्ह्याचा आहे, महाराष्ट्राचा किंवा भारत देशाचा जर विकास करायचा असेल तर प्रत्येक गावातल्या प्रत्येक बेरोजगार तरुणाला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार काम हे त्या ठिकाणी, त्या तालुक्यात, त्या जिल्ह्यामध्ये मिळाला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली. वयाच्या 65 वर्षापर्यंत असलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत महिन्याला 1,500 रुपये महायुती शासनानं दिलं. चांगलं झालं, कारण त्यांचं त्या ठिकाणी कुठंतरी वेळेला संजेला आणलं ते पैसे कामात येतात. हे एका बाजूला जरी सत्य असलं पण त्याच घरी असलेला बेरोजगार तरुण, त्या महिलेचा मुलगा, त्या महिलेचा पती हा एकीकडे बेरोजगार आहे आणि सरकारनं असं फुकट पैसे वाटण्यापेक्षा त्यात घरी असलेल्या माणसाला, तरुणाला, युवा वर्गाला त्याच्या शैक्षणिक योग्यतेप्रमाणे जर त्याला काम मिळालं तर अशा योजना करण्यासाठी काहीच गरज पडणार नाही. कुठंतरी एक सरकार भुलतापा देऊन मतं धुळीत टाकण्याचा एक केविलवाणा प्रयत्न महायुती सरकारने केलं. पंजा काकाजी, तुम्ही पंजा ओके. कोणी बाजी मारू शकते, कोणी कमजोर नाही आहे. आणि आपल्या या 5 वर्षामध्ये 3 वेळ सरकार बदललेली आहे, तर याच्यामुळे साधारण माणसाचा फायदा झाला की तोटा झाला? कोणत्या साधारण माणसाचा काय ना, उल्लू बनवणे काम आहे सर्वसामान्य माणसाचा, टोपी टाकणे फक्त. तर तुम्ही मत टाकणार आहात की नाही या 20 तारखेला? मतदान तर माझा जन्मसिद्ध अधिकारच आहे घटनेप्रमाणे. धन्यवाद, मतदान करीनच. धन्यवाद साहेब. बोला साहेब. आमची महायुती आहे. महायुती, हो. जसं लाडकी बहीण योजनेचा लाभ आता आपल्या सर्व बहिणी घेऊन राहिल्या, तर याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा विकास होऊन राहिला की याच्यामध्ये काही फसवणूक होऊन राहिली, याच्याबद्दल काही? महाराष्ट्राचा विकास नाही होत आहे, जनतेचा विकास होत आहे. पैसा भेटत आहे. हो. आमच्याकडे उधारी भाजीपाला घ्यायला होते, आता नगदी. अच्छा. घडी येऊ शकते आमच्या इथे. घडी साहेब तुमचा? पंजा साहेब तुमचं जी? फुल. सरकार बदलायला पाहिजे दर 5 वर्षांना. बरोबर. कारण एकाच यायला मस्ती चढते जास्त. एकच सरकार आली तर हम करे सो कायदा, अशा प्रकारची पोझिशन निर्माण होते. म्हणून दर 5 वर्षांनी सरकार बदलायला पाहिजे. ओके सर, धन्यवाद. माहौल तो यहाँ पे अर्जुनी क्षेत्र में पंजे का ज़्यादा दिख रहा है माहौल. पंजे का? हाँ. काकाजी तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आम्ही पंजाला मत देऊन. पंजा? काकाजी तुम्ही बोलले नाही, सांगा. पंजा. पंजा का 2024 ची जी विधानसभा निवडणूक आहे, तर याच्यामध्ये कोणाचा माहोल आहे आपल्या विधानसभा क्षेत्राला? पंजा घडी म्हणजे दोघांमध्ये टक्कर होणार आहे असं काही, म्हणजे 100% सांगता नाही येत की पंजाची येईल की घडी येईल, म्हणजे दोघांमध्ये समानता आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर, सांगा ना. बडोले साहेब सिंबल त्यांचा घडी म्हणजे महायुती सरकार. ओके, धन्यवाद काकाजी. महायुती सरकार की महाविकास आघाडी सरकार? महाविकास आघाडी सरकार. महाविकास आघाडी सरकार म्हणजे हे जे पंजा. अच्छा, पंजा. धन्यवाद.
भाजी तर आता राजकुमार बडोले दिसते. राजकुमार बडोले साहेब, तुमचं काय म्हणणं आहे? राजकुमार बडोले. राजकुमार बडोले साहेब म्हणजे महायुती सरकार. महायुती सरकार. तर हे 10,000च्या लीडने जिंकणार. 10,000चे. अरे वा वा भाई, देखिए कॉन्फिडन्स बघा आपला. इथले हे जे भाऊ बोलत आहेत की कमीत कमी 10,000 10,000 की लीड से आएंगे. अच्छा, राजकुमार बडोले. इतना कॉन्फिडेंस कैसे है भाई? अच्छा, प्रचारक हो क्या उनके? नहीं प्रचारक नहीं हो. अच्छा, हमारे इधर उतना है. यूथ किसको दे रहा है ज्यादा सपोर्ट? युवा पीढ़ी. युवा किसको? राजकुमार बडोले. तर मित्रांनो, जसं आपल्याला दिसून येत आहे की आपले अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये युवा पिढी आता माजी मंत्री असल्यामुळे त्यांचा जोर थोडा जास्त आहे, परंतु यावेळी असं वाटत आहे की फाईट थोडी टफ होऊ शकते. टफ होऊ शकते कोणाकोणामध्ये? काँग्रेस आणि अजित पवार गट ज्यांच्यामध्ये आहे. अच्छा, यांच्यामध्ये होऊ शकते. तर आपले जे राजकुमार बडोले साहेब यांना सिम्बॉल एक घडीकडून उभे झालेले आहेत महायुती सरकारमध्ये. तर आपला हा जो क्षेत्र आहे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र, याच्यामध्ये युवा पिढी जास्त कोणाकडे वळलेली आहे? सध्या तर अर्जुनी मोरगावमध्ये रोजगाराची फार कमतरता आहे. त्याच्यामुळे येथील जे तरुण वर्ग आहे तो बाहेर शहरामध्ये चालला आहे रोजगारासाठी. तर येणारे जे काही आमदार असतील किंवा काही असतील निवडून येणारे, त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी रोजगारासाठी काहीतरी एखादं पाऊल उचललं पाहिजे. आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये MIDC आहे निमगावच्या निमगावमध्ये. तर तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून गावातील किंवा जवळपासचे जे तरुण वर्ग आहे ते बाहेर जाणार नाहीत आणि रोजगार आले पाहिजेत, इतकं आहे. तर यासाठी म्हणजे आपला अर्जुनी मोरगावमधले जी युवा पिढी आहे ते महायुतीकडे जास्त वळलेली दिसते असं वाटत आहे. अच्छा, वाटत आहे. ठीक आहे, हो, धन्यवाद. तर मित्रांनो, अर्जुनी मोरगाव या विधानसभा क्षेत्रामध्ये विविधतेने नटलेला हा अर्जुनी मोरगाव तालुका आहे. तर याच तालुक्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात. त्यामध्ये एक अरुणनगर गौरनगर पण गाव आहे, तिथे पूर्ण बंगाली कम्युनिटी बसलेली आहे. तर आपण आता चाललो अरुणनगर या गावाला, पाहूया तिथलं रिव्ह्यू की तिथं कमळ आहे की पंजा दिसत आहे. हा आहे अरुणनगर आणि आपण पाहूया इथल्या जनतेचं काय मत आहे इलेक्शनबद्दल. माहौल हम ये पूछने आए, जो 20 तारीख को इलेक्शन होने जा रहा है, तो अपने अरुणनगर क्षेत्र में किस पक्ष की तरफ ज़्यादा जोर दिख रहा है आपको? हम ऐसा आपसे पूछेंगे तो नहीं कि आप वोट किसको देंगे, ऐसा नहीं पूछेंगे. हाँ. बादशाह के सबका फील्ड अच्छा है, दोनों मतलब कांग्रेस का भी फील्ड अच्छा है और अपना राष्ट्रवादी का भी फील्ड अच्छा है, दोनों का फील्ड अच्छा है. इस साल माहौल कुछ अलग है, यानी कंफर्म बता नहीं सकते इस बार. बता नहीं सकते. 50-50 है. 50-50 है. हाँ? वही एक ही बात है क्या? इस साल कोई बता नहीं सकता कि बीजेपी चुन के आएगा करके, क्योंकि बीजेपी का चिन्ह तो है ही नहीं. इसमें जनता का जो एक्चुअली खास बीजेपी है उनको वो ठेस पहुंचा है. यानी अपने इधर घड़ी का सिंबल लगा है महायुति सरकार होने की वजह से. युति का तो ये युति में जैसा जो पार्टी करता है उनको थोड़ा बहुत ठेस लगता है. इसमें कुछ परसेंटेज बीजेपी का घटेगा. निर्दलीयों के अंदर में 2-3 लोग बीजेपी से आगे वो भी कटेगा. इसके लिए कोई बता नहीं पा रहा है कि कौन चुन के आएगा. अच्छा. मेन पक्ष देखने जाए बीजेपी और कांग्रेस, तो अभी जो इलेक्शन होने जा रहा है ये कांग्रेस के भी नाम से नहीं हो रहा है और बीजेपी के भी नाम से नहीं हो रहा है, ये हो रहा है महायुति और महाविकास आघाड़ी के बीच में. तो इसलिए आपको ऐसा लगता है कि वोट बटेंगे और निर्दलीय आने का चांसेस है. अच्छा, धन्यवाद सर. इस गांव में ज़्यादातर क्या है, बीजेपी या बीजेपी? ओके, थैंक यू. हम महायुति के हैं और हिंदुत्व वाले हैं. अच्छा, हिंदू विरोधी बात करने वाले, मोदी जी के सपोर्टर. हाँ, हिंदू विरोधी बात करने वाले हमारा सामने टिकता नहीं. अच्छा, हिंदू विरोधी बात करने वाले आपके सामने टिकता नहीं. बिल्कुल. सही है भाई, हम भी हिंदू विरोधी नहीं है, बट हम सबके साथ चलने वाले हैं. आप क्या है आपको मालूम है, जो सही बात है वो बोल रहा हूँ. बोल रहा हूँ मैं तो बीजेपी वालों को वोट करूंगा. अच्छा, आपका बीजेपी वाला है? हाँ, मेरा फैमिली पूरी बीजेपी वाले है. अच्छा, आप बताइए सर. आई एम पंजा. हाँ, आई एम पंजा. तो यू आर पंजा. हाँ, यू आर पंजे को वोट. हाँ, बस. अब माहौल वैसे ज्यादा गर्म किसका है, पंजे का या बीजेपी का? वो उतना मेरे को मालूम नहीं सर. हाँ, लेकिन आई एम पंजा. यू आर पंजा. ओके, ठीक है, आप बताइए.
ये जो बोला वही है। अच्छा पंजा है, आपका भी? सर आप क्या बोलेंगे? मैं भी तो पंजा वाले हूँ मैं भी तो पंजा वाले हूँ अपने गांव में माहौल बीजेपी के जाता है। मैं भी तो पंजा वाले हूँ अपने गांव में माहौल बीजेपी के जाता हाँ। सर आपका क्या कहना है? पंजा। और कुछ बोलना चाहते हो आप? भी पंजा? अंकल आपका? हम भी पंजा है। तो माहौल अपना अरुण नगर में जो है वो बीजेपी का है? बीजेपी का है, लेकिन पंजा ही आएगा। अच्छा अच्छा, धन्यवाद धन्यवाद। आज जीत के पंजा आएंगे ये पक्का। ये पंजा शिवा यहाँ आएंगे। ओके धन्यवाद सर। ठीक है, माहौल किसका कौन सी पार्टी का अच्छा है? आपने को आपने को अपना पता आपने बीजेपी। हाँ बीजेपी। आप बताइए, आप बताओ अपना। बीजेपी देगा। अच्छा बीजेपी, ठीक है ठीक है। अंकल आप? जय पंजा। जय पंजा। जय पंजा। अच्छा एक बात क्या है, हमारा यह क्या है, थोड़ा बीजेपी का माहौल ज्यादा है, पर ज्यादा एक गांव में आने से कुछ नहीं होता। अच्छा हमारा जो इलाका है वो पूरा पंजा का है। जो इलाका पूरा पंजे का है? पूरा पंजा का है। अच्छा बस सर, एक्चुअली बीजेपी का वोटिंग ज्यादा है, लेकिन एक गांव से आने से नहीं होता ना, हर गांव में से आप अपना मत से डालेगा तो पता चलेगा। अच्छा तो अपने अरुण नगर में ऐसा माहौल किसका या 50-50 है ऐसा कुछ? तो बीजेपी का थोड़ा दिख रहा है, लेकिन अभी बता नहीं सकते सर, क्योंकि माहौल कब बदल के कब बटा हुआ है क्या ये गाँव भी? नहीं एक ही गाँव है हमारा। नहीं वोट बटा हुआ है क्या? बटा हुआ है क्या? वोट तो बीजेपी और कांग्रेस का बटा हुआ है। अच्छा बाकी और कुछ नहीं है? ओके थैंक यू सर। हेलो। हाँ जी अंकल जी बड़े इंटरेस्टिंग लग रहे हैं अंकल जी, बहुत पंजा है पंजा यहाँ ना आइए आप यहाँ डेफिनेटली इस साल पंजा है। डेफिनेटली पंजा। डेफिनेटली मैं गारंटी लिख के दे सकता हूँ। हाँ जी पंजा। मतलब क्यों है आपको ऐसा क्यों है? जितना प्रोग्रेस हुआ वो पंजे के वजह से हुआ और नाना पटोल के बड़े से हुआ। तो ये मोदी जी इतना कुछ तो दे रहे हैं अभी जो दे रहे ना, सबको दे रहे हैं, सबको दे रहे हैं। जब मणिपुर में दंगा हुआ, नंगा किया भाई लोगों को, तो मोदी का आस्था गया नहीं। अच्छा 1 साल हुआ, मोदी वहाँ गया क्या? देखा आपने लापरवाही का नतीजा है। अरुण नगर में हमारे गांव में कम से कम ऐसे 20 साल पहले से 90% है बीजेपी, लेकिन इस साल गठबंधन है, थोड़ा बहुत अप डाउन हो सकता है, तो हमने फिर भी 90 पकड़ के रखे। अच्छा बहुत बढ़िया सर, आपका क्या कहना है इसके बारे में? 90 नहीं हो सकता है, लेकिन कम से कम 60-40 तो होने वाला है, क्योंकि वो गठबंधन के कारण वो अपना वो बीजेपी का सिंबल थोड़ा सा हट गया है। तो उसके कारण कुछ लोगों का नहीं क्या ऐसा ही वो लोग ना खुश है कि अच्छा पुल पे रहेगा तो वो बीजेपी अपना कट्टर है, लेकिन उसको अगर करने का रहेगा तो वो घड़ी के जगह पे वो पुल भी रख सकता था। गठबंधन हो सकता है, लेकिन अपना चिन्ह अपना होता है। मतलब चिन्ह की वजह से थोड़ी बहुत दिक्कत होने की संभावना है। कुछ लोग वहाँ से नाखुश है। अच्छा जैसा हम लोग गाँव में घूमते हो तो हमको मालूम है। हाँ जी हाँ जी। तर मित्रांनो अरुण नगर गाव आपण ओलांडल्यानंतर एक गाव आहे तो कोरंबी टोला, तर मी पोहोचलेला आहे कोरंबी टोल्याला आणि कोरंबी टोल्यामध्ये आपण जाणून घेऊया मत, सामान्य जनतेचं मत पाहू आपण की जोर कुणाचा। तर काकाजी नमस्कार। आपल्या कोरंबी टोल्या या गावामध्ये जास्त कोणाकडे मत दिसतंय आपल्याला? आपल्या इकडं जास्त घडीकर तसा भाऊ दिसत आहे। आणि तुम्हाला काय वाटतं आपल्या पूर्ण अर्जुनी मोरगाव मतदारसंघामध्ये म्हणजे या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या इकडे का समजायच्या पहिले चंद्रकांत साहेब होते, त्यांना इकडे आपल्याकडे काहीच काम नाही केलं, न्याय दिला बरं नाही का? मग बडोले साहेब पहिले बीजेपी मध्ये होते, मग आहेत आमचे बीजेपीचे कार्यकर्ते नाही का, त्या लेवलला का चंद्रापुरी काही सीट काढू शकत नाही, म्हणून त्यांना तिकडे नेला आपला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तर त्याला ते सीट मिळाली आहे। अच्छा, आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर कोणाची सरकार आली पाहिजे असं आपल्याला वाटतं? महायुती सरकार आलेली पाहिजे। महायुती सरकार, म्हणजे त्यांनी जे या 5 वर्षामध्ये कामं करून दाखवले हे खरंच जनतेसाठी फायदेशीर आहे। फायदेशीर आहे। अच्छा धन्यवाद सर, तुम्ही सांगा थोडं आपलं काय मत आहे या इलेक्शन बद्दल? ना इलेक्शन म्हणजे आता आम्ही वोटिंगच करणार नाहीत तर गोवारी समाज असल्यामुळे अच्छा, म्हणजे हे पूर्ण आपल्या क्षेत्रामध्येच बहिष्कार टाकलेला आहे। अच्छा धन्यवाद। राजकुमारजी पडोले। राजकुमार पडोले आणि महाराष्ट्रामध्ये येईल का महायुती सरकार? येऊ शकतं 80%, म्हणजे 80% चान्सेस आहेत की आपला महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये सरकार बनवू शकते। ओके धन्यवाद साहेब। 50-50 अच्छा, तुमचं काय मत आहे भाऊ सांगाल का? आता दोन्ही इकडे तर 50-50 असणार। 50-50 भाऊ तुमचा? 50-50
हा भाऊ तुमचं 50-50. चला धन्यवाद धन्यवाद. तुमचं पण साहेब 50-50. चला धन्यवाद धन्यवाद. येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्या कोणत्या कोणत्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं? हे विकासाचे कामं प्रथम झाले पाहिजे. हो. विकासाचे कामं म्हणजे जसं आता चारपट्टीला जाणारा रस्ता किंवा तिकडे लाखांदूरकडे जातो रस्ता तो पूर्ण रखडला आहे. त्यातल्या त्यात अजून हा एक इंदोऱ्याकडून जाणारा रस्ता बिलकुल 500 मीटरवर पूर्ण रखडला. गरीब लोकांच्या विद्यार्थी हा कोमारा वडसा रोड झालेला हो. जवळजवळ 5 वर्षे झाली. पण त्याच्यावर का नाही प्रवासी वाहतूक एकही नाही. बस एस टी बस वगैरे. तर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांना फायदा झाला पाहिजे. काही का असो कोणती पण सरकारी जे विकासाचे काम आहे ते आधी करायला पाहिजे. हो. जसं आता आमच्या हायवे पासून इकडे यायचा म्हटला तर थोडं गड्डे फड्डे आहेत. याच्या पहिला काम केला आता थोडा बहुत दुरुस्त दिसत आहे. पण ते काम अरुणनगर पर्यंत होता त्याच्या समोर असेल तर तिथपर्यंत काम न करता पॉइंट पर्यंत केलेलं आहे आणि काम पूर्ण झालं असा दावून बोर्ड लावलेला आहे. हॅलो हा बोला बोला सर. व्हिडिओ आम्ही पंजाचे आदमी आम्हाला सत्ता परिवर्तन पाहिजे. सत्ता परिवर्तन पाहिजे म्हणजे आता महाविकास आघाडी पाहिजे तुम्हाला. अच्छा 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 ठीक आहे धन्यवाद. मी पोहोचलोय बोरी या गावाला आणि आपण माहिती करून घेऊ की बोरी इथल्या जनतेचं काय मत आहे या 20 तारखेच्या इलेक्शन बद्दल. आपल्या इकडे जास्त आता घडीचा माहोल दिसून राहिला. घडीचा माहोल. आणि साहेब तुम्ही सांगा आम्हाला माहोल कोणाचा आहे इकडे बोरी गावाकडे? उमेदवार किमान काम नाही कोणाला मत द्यावं. हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. एवढा बाजार केला राजकारणी लोकांना एवढा बाजार केला. याच्या तेथीने त्याच्या तेथी आता वोटर तरी कोटी मत टाकावा आणि का करावं ते वोटरही साला कन्फ्यूज झाला दादा. तर असं त्याचा पक्षाच्या हिशोबाने पाहिला पण आता पक्ष म्हणल्या प्युअर BJPचा माणूस तो राष्ट्रवादीमध्ये जाऊन घुसला. हो. मग राष्ट्रवादीचा माणूसच नसे ते सर्व सारखा आहे. वोटिंगच्या दिवशी आता लोक तेवढे अडाणी राहिले नाही. हो बरोबर. कोणी पक्ष पाहून वोटिंग करतील तर कोणी माणूस पाहून वोटिंग करतील. तर बोरी या गावामध्ये आपण आलेलो आहोत युवा पिढीकडे. तर बघूया यांचं काय मत आहे 20 तारखेच्या या विधानसभा इलेक्शन बद्दल. तर दादा तुमचं नाव काय? अमर गाडगे. अमर गाडगे. आपलं काय मत आहे या इलेक्शनमध्ये सरकार कोणाची बसणार किंवा आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जे उमेदवार उभे आहेत याच्यामधून कोणाचे चान्सेस जास्त आहेत निवडून येण्याचे? राजकुमार बडोले. राजकुमार बडोले. आणि भाऊ तुमचं? राजकुमार बडोले. तर आपण मला हे सांगा की 10 वर्ष ते आपल्या सोबत राहिले आमदार म्हणून आणि एक वरिष्ठ नेता म्हणून. तर त्यांचे विकास कार्याबद्दल काही सांगाल का? राजकुमार बडोलेजी माजी सामाजिक न्याय मंत्री होते. हो. त्यांनी आपल्या कार्यकाळात या विधानसभा क्षेत्रामध्ये खूप काही कामं केली आहेत आणि त्यांना पुन्हा महायुतीकडून उमेदवार म्हणून घोषित केले आहेत. यावेळेस अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात त्यांना महायुतीकडून भरघोस मताने विजयी होतील अशी शक्यता आहे. कोण निवडून येऊ शकतं हे सांगा? राजकुमार बडोले. राजकुमार बडोले. अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बडोले साहेब येतील? काकाजी तुम्हाला काय वाटतं? नाना भाऊ. नाना भाऊ. नाना भाऊ तर नाही जी आपल्याकडे म्हणजे पंजा. हा तो काकाजी तुम्हाला काय वाटतं? पंजा. सर तुम्हाला काय वाटतं? आपल्याला काय समजलं नाही असं काही अंदाज की दोघांची टफ फाईट आहे. आता कोण येते त्याच्यावर काही सांगता येत नाही ना. अच्छा अच्छा बरोबर. म्हणजे तुम्ही 50-50 कडे. कोणी येऊ शकतो? कोणी पण येऊ शकते. आता टॉपवर दोन नाही पण चालते. अच्छा टप म्हणजे 50-50 कडे आहे तुमचं. गाव संपल्यानंतर मी पोहोचलोय महागाव सिरोलीला आणि आपण इथे पण माहीत करून घेऊ की या इलेक्शनचं मत काय आहे त्यांचं. भाऊ तुम्ही सांगाल का आम्हाला की आपल्या या मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचा माहोल आहे? पंजा. कांग्रेस गढ़ी सारखंच आहे दोन्ही 50-50. अच्छा तो इन हिसाब से इधर 50-50 है महागाव क्षेत्र में. और भैया आपका क्या राय है इसके बारे में? तुमचं काय मत आहे आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभेमध्ये? पंजा.
भाऊ तुमचं बीजेपी माहोल बीजेपी चालू आहे, जोरात माहोल चालू आहे. आपला राजकुमार बडोले आपल्या एरियाचे तळपदार नेते आहेत, ते मंत्री आहेत, त्यांचे कार्य पण चांगले आहेत आपल्या एरियात. चला धन्यवाद साहेब. भाऊ तुमचं काय मत आहे आपल्या युवा पिढीकडून, म्हणजे काय वाटतं की कोणत्या पक्षाचा जोर आहे आपल्या इकडे? कांग्रेस पक्ष. कांग्रेस पक्ष. मेरे ख्याल से कांग्रेस. 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 कुमार बडोले जी दूसरे पक्ष में गए ना. अच्छा, वो उनने पार्टी बदल लिया ना, नहीं तो उनके चांसेस थे मतलब वो 100% आने वाले थे. बीजेपी में थे तो बीजेपी की थी पहले वाली, जो बीजेपी नहीं मिली उनको, इसलिए से लोग हमारे गांव के जो भी है वो नाराज है. ये बताना चाह रहा है, मैं उसके अलावा कुछ नहीं बता सकता. अच्छा, तो मतलब ये कह रहे हो कि बीजेपी में अगर वो सिर्फ बीजेपी में ही होते हैं, हाँ, राष्ट्रवादी कांग्रेस तो 100% 100%. अच्छा, 100%. तो इस वजह से आपके गांव के लोगों के तन मन में है वो. अच्छा, तो यहाँ पे कितनी पॉपुलेशन है आपके गांव की? मेरे ख्याल से 4-5 हज़ार तो होंगी. 4-5 हज़ार. तो बटे हुए हैं या एक तरफा है कांग्रेस? बटे हुए हैं. कितना 60-40? हाँ 60 किधर कांग्रेस? 60 कांग्रेस, 40 उधर. चलो धन्यवाद, थँक्यू. चलो थँक्यू बाई. तर मित्रांनो, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आता वावरून आलो आहोत, सर्वांचे मतं विचारून आलो आहोत आणि आता खूप रात्र झाली आहे. तर मी आता आपल्या गावाकडे निघत आहे आणि वाट पाहूया आपण 20 तारखेचा. इलेक्शन झालं की 23 तारखेला रिझल्ट येत आहे. तर आपण जे आता सर्वे केलं हे अगदी खरोखर निघतं की खोटं निघतं हे आपण पाहूया 23 तारखेला. चला मित्रांनो, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.